नाशिक येथे राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते. पाहूया वृत्तांत. आज राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद या निमित्ताने आयोजन समितीतर्फे आपण काही ठराव प्रस्ताव या ठिकाणी या कार्यक्रम घेण्याचा जो उद्दिष्ट आहे, या ठराव आणि प्रस्तावाच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्वात प्रथम ठराव आहे जागतिक शांततेसाठी भगवान बुद्धाचा संदेश. सध्याच्या जागतिक परिस्थितीत युद्ध आणि हिंसाचारामुळे संपूर्ण मानवजात संकटात आहे. या पार्श्वभूमीवर भगवान बुद्धांचा अहिंसा, करुणा आणि शांततेचा विचार जागतिक स्तरावर अधिक प्रभावीपणे प्रचारित करण्याची गरज आहे. जगाला युद्ध नको, बुद्ध हवा हा संदेश संपूर्ण जगभर पोहोचवण्यासाठी व्यापक प्रयत्न केले जातील. दुसरा प्रस्ताव आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये चाललेलं जे आंदोलन आहे, महाराष्ट्रात असेल या भारताच्या बाहेरही असेल, तर जो आंदोलन मोठ्याने वाढत आहे त्याकरिता महाबोधी, महाविहार बोधगया बौद्धांच्या ताब्यात द्यावा. बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्ती साधलेले पवित्र स्थळ आहे. हे स्थळ संपूर्णपणे बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात असावं व त्याचं व्यवस्थापन बौद्ध भिक्खू व बौद्ध समाजाने पाहावे. या पवित्र स्थळाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन सरकारने त्वरित निर्णय द्यावा व बौद्धांना न्याय द्यावा. त्यानंतरचा ठराव आहे महाराष्ट्रातील बौद्ध समाजाच्या प्रमुख मागण्या. बुद्ध धम्म व तत्वज्ञान अभ्यासक्रम, बौद्ध पुरातत्वशास्त्र, बौद्ध संस्कृती व आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र स्थापनेवर भर द्यावा. बाबासाहेब आंबेडकर धम्मनगरी प्रकल्प महाराष्ट्रातील प्रत्येक प्रमुख जिल्ह्यात बौद्ध सांस्कृतिक व अभ्यास केंद्र धम्मनगरी स्थापन करण्यात यावे. या केंद्रामध्ये बौद्ध धम्म अभ्यासक्रम, ग्रंथालय, ध्यान केंद्र, भिक्खू निवास व आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद आयोजित करण्याची व्यवस्था असावी. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व बुद्ध लेण्या, चैत्यगृह व विहाराचे संरक्षण व संवर्धन, अजंता, वेरूळ, कार्ल्या, पाजा, त्रिरेश्मी बुद्ध लेणी यांचे विशेष संरक्षण व संवर्धन करावे. या स्थळांसाठी नियमित सरकारने निधी मंजूर करून त्यांचे धार्मिक व ऐतिहासिक स्वरूप कायम राखले जावे. बुद्ध लेण्यांमध्ये धार्मिक परंपरा बाधा पोहोचवण्याचे पर्यटन किंवा विकृतीकरण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात यावे. विशेष बौद्ध पर्यटन विकास योजना महाराष्ट्रातील बौद्ध धार्मिक स्थळांसाठी स्वतंत्र बौद्ध पर्यटन परिपथ म्हणजेच बुद्धिस्ट टुरिस्ट सर्किट तयार करावा. बौद्ध धम्मस्थळांचा योग्य प्रचार व प्रसार करण्यासाठी शासनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करावा. त्यानंतर या बौद्ध धम्म परिषदेची शेवटचा ठराव हा आमच्या पूर्ण भिक्खू संघातर्फे आहे. हा ठराव स्पेशली सर्व भिक्खू संघाने मांडलेला आहे. त्यामुळे माझं कर्तव्य आहे की आपल्या सर्व जनतेसमोर माननीय जे काही सर्व स्टेजवर बसलेले उपासक आहे, माननीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आहे, यांच्या समोर मांडण्यासाठी सर्व भिक्खू संघाने मला सूचना दिलेली आहे. माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांचे योगदान. माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांनी राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केला आहे. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे
हा ऐतिहासिक उपक्रम साकार झालेला आहे। त्यामुळे त्यांना महामंडळात मंत्रिपद देण्यात यावे अशी मागणी सर्व भिक्खू संघ आजच्या या ठिकाणी करत आहे। अशा प्रकारे आज ऐतिहासिक बौद्ध धम्म परिषदेत ठराव आणि प्रस्ताव या ठिकाणी आपल्या पुढे सादर केलेला आहे। इथेच मी थांबतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो। आत्ताच आपण अनेक ठराव जे आमच्या बंदिती संघरत्न यांनी मांडलेले आहेत ते ऐकलेत। यानंतर या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा प्रकाशजी लोंढे साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनीही आता आपल्या मनात असलेल्या काही प्रश्न आपल्या समोर मांडावेत की ज्याची उत्तरं आपल्याला आठवले साहेबांकडून मिळणार आहेत। प्रकाशजी लोंढे साहेब यांना मी विनंती करते